अंजाम दिया था हमारे काबिल दोस्त निशान जी पाटिल सर के पास। धन्यवाद। धन्यवाद इम्रान सर। वळियात मैदानाच्या दिशेनं मनीष मोकल मिस्टर MM पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे जोरकस अपील केली आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये। खऱ्या अर्थानं पहिल्याच सामन्यामध्ये ज्याने अप्रतिम अशा पद्धतीने बॅटिंग केली होती तो स्ट्राईक एंडवरती अर्थातच विश्वजीत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याने खूप चांगल्या पद्धतीने इथे त्याचं मनोगत व्यक्त केलं की मैदान खूप चांगल्या पद्धतीने छान आहे की त्याच वेळेला स्पर्धा देखील तितकीच चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। पहिल्याच बॉलवरती थोडं स्ट्रगल पाहायला मिळालं। यावेळेस मात्र अप्रतिम अशा पद्धतीचा फटका फॉलिंग स्वीप चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर येतोय NSC ब्रँडेड षटकार। ताकदवान आहे। दोन्ही संघांमध्ये अगदी बॅलन्स असे 4 आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। मिस्टर MM मनीष मोकळ हाशवेरे संघाचा खेळाडू आज मात्र भरपूर स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची आउटसाइड एज या ठिकाणी मात्र गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि मात्र विश्वजीत म्हात्रे बॅक टू दी पॅव्हलियन। मनीष मोकलने संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी त्याची गोलंदाजी मी पाहिलेली आहे। मग क्रिकेट टेनिस क्रिकेटचा असेल किंवा त्याच वेळेला लेदर क्रिकेट असेल, दोनही फॉर्ममध्ये अगदी चांगली कामगिरी करणारा हा मनीष मोकळ आज मात्र या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये आपल्याकडे असलेलं कौशल्य, गुणवत्ता, धारिष्ट, आत्मविश्वास सर्व काही या ठिकाणी मात्र दाखवत असताना प्रतिस्पर्धी संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू ज्या खेळाडूनं अगोदरच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं होतं, त्याच खऱ्या अर्थानं एक बाइंडिंग फॅक्टर म्हणून ज्याच्याकडे बघितलं तर असं विश्वजीत म्हात्रेला तंबूत पाठवलाय। स्प्रे मात्र मैदानावरती द्यायचा आहे। पहिलेच 3 बॉल कंप्लीट झाले, 6 धावा दफलकावरती आल्यात। आमच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून केलं जाते। तसेच आमचे हँडसम DJ यांचा उत्कृष्ट आवाज आमचा पोचवला जातोय। माझ्या समवेत या ठिकाणी दरणे गुरुजी आहेत, रायगडमधील नंबर 1 स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे असे अगदी कालच्या दिवसामधून अगदी तंत्रशुद्ध आणि नियंत्रित पंच या ठिकाणी स्कोररची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। तसेच आमचे ऑफिशियल पंच मग प्रशांतजी बांदिवडेकर असतील, त्याच वेळेला प्रीतम पाटील आणि सुमित पवार हे 3 अंपायर्स या स्पर्धेसाठी लाभली आहेत, त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय। तर या सर्वांचं हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण क्रिकेटची स्पर्धा म्हटली की मग यूट्यूबवाले असतील किंवा त्याच वेळेला DJ मास्टर असतील, समालोचक असतील, स्कोरर असतील, हे सर्व अगदी महत्त्वाचे आहेत आणि त्यामध्ये नक्कीच सर्वांचं सहकार्य हे आत्तापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं। तर या ठिकाणी दुसरा गोलंदाज फलंदाज मैदानावरती आलाय, तो म्हणजेच सिद्धेश वास्कर। एक मोठं नाव आहे, कित्येक स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड त्याने मात्र घेतलेला आहे। पनवेलचा खेळाडू बॅकफुटला जाऊन स्लाइस करायचं होतं, बॅकवर्ड पॉईंट किंवा डी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये। मी अगदी या 2 दिवसामध्ये सातत्यानं सांगत आहे की तुम्हाला एखादा चांगला शॉट खेळायचा असेल तर तुमची ताकद, तुमचा टायमिंग, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचं शॉट सिलेक्शन या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, परंतु इथे बॅकफुटला गेला आणि कनेक्शन झालं नाही। डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय। एका षटकाराचा अपवाद वगळता उर्वरित चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत। नाव आहे मनीष मोकल, मॅन फ्रॉम हाशिवरे। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय। चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता, तितका चांगल्या पद्धतीने खेळून काढला, एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेच्या साहाय्याने 5 बॉल कंप्लीट झाले। दफलकावरती फक्त 7 धावा आलेल्या आहेत।
पॉवर प्लेचं षटक म्हटलं की या षटकामध्ये फलंदाजाकडे चांगला फ्रीडम असतो आणि अशा वेळेला बेभान बेधुंद आणि बेधडक अशी फलंदाजी मैदानावरती करायची असते, परंतु मनीष मोकलने पूर्णपणे रोखून ठेवले। प्रतिस्पर्धी संघावरती कशा पद्धतीने दबाव टाकायचा किंवा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित कसं ठेवायचं हे मनीष मोकलला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे आणि तोच प्रयत्न आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला। शेवटला बॉल बॅकफुटला जाऊन काय फटका खेळलाय, क्रॅकिंग ड्राईव्ह चेंडूला पाठवून दिले डीप पॉइंटच्या दिशेनं बाउंड्रीच्या बाहेर ओव्हर द रोप येतो एक फिनॉमिनल फटका, चौकार। सर्व कॅमेरामन यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय, कारण फार महत्त्वाचं ते काम असतं। कारण बरेच जण असं वाटतं की काय फक्त बसून आपल्याला कॅमेरे फिरवायचे असतात, परंतु त्या मोमेंटला ते अँगल्स क्रिएट करणं किंवा प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपणं हे फार महत्त्वाची भूमिका असते सौरभ। कारण जेव्हा रिव्ह्यू मागण्याची वेळ येते तेव्हा तो क्षण त्या कॅमेऱ्यामध्ये असला पाहिजे आणि हे एक चांगल्या उत्तम क्वालिटीचं काम हे dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून केले जाते। सर्व आमचे मास्टर कॅमेरा, साइड कॅमेरा, आमचे डिजिटल ऑपरेटर असतील, सर्व टेक्निशियन्स असतील, या सर्वांचा मी पुनश्च हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि आता नवीन फलंदाज गोलंदाज मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे तेजस काटकर, तळेखार या गावचा खेळाडू। विजय घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या मार्गदर्शन खेळणारा हा खेळाडू। अगदी सासोलीच्या मैदानावरती त्यांची मी फलंदाजी पाहिली होती, गोलंदाजी पाहिली होती। कमी वयामध्ये ज्याने आपलं नावलौकिक केलं, किंबहुना कित्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड जिंकला, तो तेजस काटकर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। ऑलराऊंडरची भूमिका तो सातत्यानं साकारत असतो आणि आज पाहूया या स्पर्धेमध्ये त्याचा खेळ कसा असेल। पहिल्याच बॉलवरती एक मोठा उत्तुंग ह्यूज सिक्स, सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार। तर आज पनवेल तालुक्यामधून अलिबाग तालुक्यामध्ये दाखल झालाय। अपेक्षा भरपूर आहेत आणि जेव्हा अपेक्षा असतात तर तेव्हा आपल्याकडे प्रेशर सुद्धा असतो की आपल्याला एक चांगला परफॉर्मन्स हा मैदानावरती प्रदर्शित करायचा आहे आणि त्या अनुषंगाने सिद्धेश वासकर आज कित्येक स्पर्धेमध्ये, मग ती डेची स्पर्धा असेल, नाईटची स्पर्धा असेल, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचा खेळ आपल्याला बहरताना पाहायला मिळतोय आणि आज सुद्धा त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय। सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने केली आहे, परंतु इनिंग बनवावी लागेल, इनिंग बिल्ड करावी लागेल, तो प्रयत्न आता करणार का? पुन्हा एकदा तेजस काटकर, आखूड टप्प्याचा बॉल इथे बॅकफुटला गेला, टाइम होता आणि आता चेंडूला लांबच लांब पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक इन अ रो, षटकार। डीजे हँडसम योगेश संपूर्ण आवाजाची पडताळणी करत असताना, कारण एक एक तासाने संपूर्ण मैदानासाठी एक फेरा घेतात आणि आवाजामध्ये काही बिघाड असतील किंवा आवाजामध्ये काही कमी जास्त असतील ते लगेच येऊन या ठिकाणी सेटिंग करतायत। परंतु गेल्या 2 दिवसामध्ये मला प्रेक्षकांना खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आलाय की निशांत तुमचा आवाज अगदी तंत्रशुद्ध, नियंत्रित आणि चहू बाजूला पोहोचतोय आणि याचं जे श्रेय आहे ते आपण डीजे हँडसम योगेश यांना मात्र देऊया। पुन्हा एकदा तेजस, ओहो बॅकफुटला जाऊन या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला काय फटका सजवलाय, क्रॅकिंग ड्राईव्ह चेंडूला पाठवून दिलं एक्स्ट्रा कव्हरला, सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार। धाफलकावरती धावा आपण पाहिल्या तर आता जाऊ पोहोचतील त्या 27 रन्स ऑन द स्कोरबोर्ड। मोठा फटका खेळायचा होता, ब्लाइंड शॉट, अगदी फुटवर्क मुवमेंट मैदानावरती पाहायला मिळालं नाहीये, त्या लाईन पण तो पोहोचता आला नाहीये। जरी फुटवर्क मुवमेंट असते तर मात्र इथे कदाचित कनेक्शन झालं असतं आणि एक्स्ट्रा कव्हर किंवा लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा होता। प्रयत्न फसला, डॉट बॉल, चांगला कमबॅक फॉर गोलंदाज तेजस काटकर। चौथा बॉल, 5वा बॉल होता, यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, परफेक्ट कनेक्शन नाहीये, चांगल्या पद्धतीने कमबॅक केल्या। पहिल्याच 3 बॉलवरती या ठिकाणी एक एक्सप्लोसिव्ह बॅटिंग, विस्फोटक फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली। तदनंतर मात्र सलगचे 2 चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतात। चांगला कमबॅक, तेजस काटकर म्हटलं की एक चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे, तळेकर या गावाचं नाव त्यांनी रोशन केले।
त्याचे बरेचसे मित्र त्याचा सामना हा पाहत असतील, त्याचे घरातले आई वडील किंवा त्याची कोणी होणारी असेल ती सुद्धा ही सामना पाहत असेल. चांगला बॉल पंचांकडे पाहिलंय परंतु कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. बघता बघता 2 षटकांचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना 27 धावा आतापर्यंत जमा केल्या. पीसी स्पोर्ट्स झारखंड प्रसाद चव्हाण यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आमची छोटीताई स्वतः टॉस करण्यासाठी येते ते म्हणजेच ओवी सूरज गव्हाणकर पुरस्कृत नागेश्वर आवाज. नक्कीच मी सूरजजी गव्हाणकर यांचं आभार व्यक्त करतोय. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांनी हा संघ स्पॉन्सर करत असतात आणि आपल्या या पट्ट्यामधील खेळाडूंना चांगली संधी देण्याचा प्रयत्न करतायत. त्याबद्दल मी सूरजजी गव्हाणकर असतील किंवा आमचे दुसरे ओनर प्रसादजी चव्हाण यांचा देखील आभार व्यक्त करतोय. वेळेत मॅचच्या दिशेनं या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करत असताना प्रथमतः या धावफलकावरती 27 धावा जमा केल्यात. वैयक्तिक अर्थातच पहिला आणि सांघिक 30 षटक घेऊन घेतोय तो म्हणजेच अमित पारकर म्हटलं की अलिबाग तालुक्यामधील एक मोठं नाव. मग अलिबाग तालुका असेल, रायगड जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा मी याचा खेळ पाहिला होता. ओहो, आडव्या बॅटने खेळायचा होता, टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला आणि तदनंतर इथे मात्र पंचांचा इशारा लेग बाईटचा येतो. एक सिंगल धाव इथे पूर्ण केली आहे. अमित पारकरला रत्नागिरीमध्ये खेळताना मी पाहिलं, ज्याचा खेळावरती प्रभावित झाले. गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना पूर्णपणे जखडून ठेवलं होतं, विवंचनेमध्ये सापडले होते आणि नेहमीच एक कंजूस गोलंदाज म्हणून अमित पारकरची ओळख आहे. आणि आज पाहूया या मॅचमध्ये कशी गोलंदाजी असेल. पहिल्याच बॉलवरती नक्कीच डॉट काढण्याचा प्रयत्न केला परंतु लेग बाय स्वरूपात 1 धाव मात्र जमा केली आहे. ओहो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बंद पाहून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तेजस जोपर्यंत पोहोचेल 1 सिंगल धाव पूर्ण केली आहे. 1-1 धावेने इथे मात्र पुढे जात आहेत. सेन्सिबल क्रिकेट, कधी मध्येच एखादा मोठा फटका, कधी एकेरी धाव आणि प्रोफेशनल खेळाडूंचा हीच तर ओळख आहे की प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं म्हणजे क्रिकेट नव्हे. चांगला बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न, तितका चांगल्या पद्धतीने फ्लिक केला. वेगानं खेळाडू चेंडूवरती येतोय. 1 सिंगल धाव केली आहे. पूर्ण दुसरीचा प्रयत्न परंतु इथे फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये आहे. धावफलकावरती धावा 1 ने वाढतील. 30 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा अमित पारकर नक्कीच पहिल्या 3 बॉलवरती अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपला सराव, आपली अथांग मेहनत ही नक्कीच त्या ठिकाणी कामी येते. पुन्हा एकदा टप्पा पडला. जवळपास 1 ते 1.5 फूट घुमवण्याचं काम केले आहे. कधी आतल्या बाजूनं, कधी बाहेरच्या बाजूनं, अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. आणि अमित पारकरने पहिल्या 4 बॉलवरती फक्त आणि फक्त इथे 3 धावा मात्र खर्च केली आहेत. ओहो, पुन्हा एकदा टप्पा पडला. फलंदाजाला काही चेंडू मात्र समजत नाहीये, कशा पद्धतीने चेंडू बॅटवरती घ्यावा किंबहुना प्रतिस्पर्धी संघावरती दबाव कशा पद्धतीने टाकावा हे मात्र कळत नाहीये. 30 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 5 बॉल कंप्लीट झालेत आणि आपल्या स्पेलमधील ओव्हर हाताळत असताना त्याने मात्र प्रभावी केले. पहिले 5 बॉलवरती त्याने फक्त 3च धावा खर्च केल्यात आणि आता शेवटला बॉल. आता चांगला फटका आहे. इनसाइड आउट खेळून फटका, एक्स्ट्रा कव्हरला एक विलोभनीय फटका येतोय. षटकार. गाणं संपूच नये असं वाटतं, अगदी ऐकत राहावं असं वाटतं. खूप चांगल्या पद्धतीने हे गाणं गायलं गेलं. परंतु आता अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी जो मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच झाला होता असा प्रफुल्ल पाटील उर्फ पेंटिया, बायकर मॅन म्हणून त्याची ओळख आहे. तदनंतर आपण पाहायला गेलं तर हाशुरे संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि आता त्याच्या माध्यमातून ही अंतिम ओव्हर, स्लॉग ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिलाच बॉल राईट ओव्हर द विकेट.
पहिल्याच बॉलवरती इथे मात्र थर्डमॅनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात होता. बॅटची एज घेतली कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज सिद्धेश सूरज पाटील बॅक टू द पेव्हलियन. आणि आता मात्र ज्याची खेळी पाहण्यासाठी आपण फार उत्सुक असतो, किंबहुना ज्याचा प्रवास नौकरमधून सुरू झाला, मग तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती नक्की सुद्धा त्याचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये मात्र शंका नाही आहे. मग महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, सुरत असेल किंवा विविध प्रीमियर लीग्स असतील, अशा विविध फॉर्मॅटच्या स्पर्धेमध्ये ज्याने आपलं एक वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केले आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक संघामध्ये आपण पाहायला गेलं तर असे चांगले चांगले खेळाडू असतात, परंतु ज्यांचा प्रवास सुखकर होतो किंवा पुढे जातात, ज्यांच्याकडे प्रेशरमध्ये चांगली कामगिरी करण्याचा एक क्षमता असते, जेव्हा जेव्हा संघ कठीण प्रसंगामध्ये येतो तेव्हा मात्र त्यातून बाहेर काढण्याचं काम हे अक्षय मोण्याने अगदी सदैव लिल्या पार केलंय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या सहारे हा खेळ मात्र खेळून काढलेला चेंडू एक सिंगल धाव पूर्ण केली. एका धावेवरती संतुष्ट झाली आहेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावते, ती म्हणजे 37 धावा. 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. आमचे डिजिटल ऑपरेटर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ऑपरेटिंग करत आहेत, कारण महत्त्वाचं हे काम आहे. स्कोर कार्ड अंतिम आपण पाहिलं तर लाईव्ह हे संपूर्ण जगामध्ये दाखवलं जातं. संपूर्ण टेक्निकल टीम आहे, कौस्तुभजी पाटील आणि त्यांच्या समवेत त्यांची ही सर्व सहकारी. अकोट टप्प्याचा बॉल चांगल्या पद्धतीने अपरकट फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. एक सुपर हिट चौकार. पुन्हा एकदा वैयक्तिक आपण धावसंख्या पाहिजे तर 13 बॉलमध्ये 28 धावांचं योगदान. पुन्हा एकदा अप्रतिम, मनमोहक, बहारदार, विलोभनीय येतोय षटकार. अर्थातच 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 14 बॉलमध्ये 34 धावांचं योगदान सिद्धेश वास्करने दिलंय आणि अप्रतिम अशा पद्धतीची एक एक्सप्लोझिव्ह बॅटिंग ही मात्र सिद्धेश वास्करच्या माध्यमातून पाहायला मिळाली. येणारे 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस प्रफुल्ल पाटील. 11 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केले आहेत. चांगला बॉल आहे, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. बघा कमबॅक कशा पद्धतीने करावा ना, हे प्रफुल्लकडून शिकण्यासारखं आहे. कित्येक स्पर्धेमध्ये अशी संकट त्याच्यावरती आली, परंतु प्रत्येक संकटाला निधड्या छातीनं सामोरं जाण्याची क्षमता ही सदैव पिंट्याकडे आहे. 5 बॉल कंप्लीट झाले, 47 धावा धावफलकावरती आलेले आहेत आणि आता अंतिम बॉल या पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक इनवरती फलंदाज अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच सिद्धेश वास्कर. वैयक्तिक 15 बॉलमध्ये त्यांनी 34 धावा पूर्ण केल्यात आणि आता शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन नाहीये. कार्पेटचा आधार घेतला, एक सिंगल धाव पूर्ण केली. रनआउटची संधी. इथे मात्र दुसरी धाव घेत असताना पंचांकडे अपील केली आहे, परंतु अगदी सुरक्षित फलंदाज क्रीजमध्ये पोहोचला आणि बघता बघता 4 षटकांचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. 24 बॉलमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 49 धावा पूर्ण केल्या, तर 50 धावांचं टार्गेट हे आता प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलेलं आहे. हे टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण करणार हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय नवगावचा बुलंद आवाज, ज्याचा आवाज खऱ्या अर्थानं संपूर्ण अलिबाग तालुका आणि रायगड जिल्ह्यामध्ये गाजत आहे, असे सौरभपूर यांना विनंती करतोय की आपल्या मधुर वाणीमधून आपली मातृभाषा मायबोलीमधून मराठीमधून पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.
साहिल रघुनाथ फुलारे पुरस्कृत वेताळेश्वर उसर आणि प्रतिस्पर्धी संघ आहे तो म्हणजेच दिशांत पाटील पुरस्कृत भूमी आणि अनिकेत 11 पेन कोळीवाडा या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण मात्र टॉस करण्यासाठी यायचं आहे. बघा ज्यांच्या माध्यमातून आमच्या या स्पर्धेला तब्बल 4 स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेल्या आहेत असे आमचे भाई वाडेकर यांच्या शुभ हस्ते आपण या नेक्स्ट मॅच टॉस करणार आहोत. एका बाजूला आपण पाहिलं तर साहिल रघुनाथ फुलारे पुरस्कृत वेताळेश्वर उसर आणि प्रतिस्पर्धी संघ आहे तो म्हणजेच दिशांत पाटील पुरस्कृत भूमी आणि अनिकेत 11 पेन कोळीवाडा. तर पेंट संघाचा कॅप्टन अजूनही आमच्या समवेत आलेला नाही, त्वरित यायचं आहे कारण मध्यंतरामध्ये टॉस होणं फार अपेक्षित आहे. तर या सामन्याचा टॉस करण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून आमचे स्पोर्ट्स सायकल 4 मात्र देण्यात आलेले आहेत त्यांच्या अर्थातच भाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर या ठिकाणी उसर संघाचा कॉल असणार आहे. हेड आणि टेल आपण दाखवतो आहोत. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकलाय पुन्हा एकदा वेताळेश्वर उसर या संघाने आपला निर्णय मात्र सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. या ठिकाणी दोन्ही संघांना आपण ऑल द बेस्ट देऊया. साहिल रघुनाथ फुलारे पुरस्कृत वेताळेश्वर उसर ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. आलेल्या पुनश्च एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रकाश झोतातील या क्रिकेट स्पर्धेमध्ये दुसऱ्या रात्रीमध्ये NSC खानाव चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. मोन्या गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती ऑन द राईज खेळल्या फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. बघूया एक चांगलं क्षेत्ररक्षण सूरज पाटील यांच्या माध्यमातून डीप मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतायत. धावसंख्या इथे 2 ने धावसंख्येचा श्री गणेश होतोय. सुमित भगत पिंट्या पाटीलची ही जोडी मैदानावरती मागील मॅच तुम्ही पाहिली असाल. ताजपूर बोनंग विरुद्ध आवास अशी लढत रंगली होती. अक्षय पाटील पुढील चेंडू घेऊन सुमितने उडवलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. दर्जेदार स्ट्रोक सुमित भगत. बॉल नाही भगत. षटकार. केलंस की मोन्या आणि त्याच वेळेला सुमित हे एकाच संघातले आहेत त्याच्यामुळे एकमेकांचे धागेदोरे हे मात्र त्यांना माहिती असतील. षटकार येतोय. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. ऑफ स्टंपच्या थोडासा दूर टाकलेला हा चेंडू अवे फ्रॉम बॉडी. येथे फलंदाज इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न जरूर करतायत. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. टार्गेट आहे एकूण 50 धावांचं. 49 धावा प्रथम फलंदाजी करत असताना प्रसाद चव्हाण पुरस्कृत PC स्पोर्ट झालखंड या संघाने येथे धावा बनवल्या आहेत. मिड ऑफच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडूवरती धाव मात्र कोणती मिळत नाहीये. कमबॅक. मोन्याला कमबॅक कसं करायचं हे चांगलंच ठाऊक आहे. आकर्षक असा खेळाडू आपण अलिबाग तालुक्यातील बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून मोन्याकडे पाहिलं जातं. नौखार विरुद्ध नौखार. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज क्रमांक पहिला बाद. मोन्याने अखेर सुमित भगतला येथे तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिली विकेट.
तेजस काटकर. तेजस काटकर कडे सुद्धा क्षमता आहे. तेजस काटकरने आपण पाहतोय आपल्या संघाला बऱ्याचदा पराभवाच्या छायेतून जिंकण्याच्या छायेकडे लोटलंय. बघूया हा चेंडू. तळेखार संघाचा खेळ मिडॉनच्या दिशेने खेळलेला फटका. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. चिकी रन घेण्याचा येथे प्रयत्न. सिंगल धावेने धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण. एक गडी बाद 9 धावा धावफलकावरती. 50 धावांचं टार्गेट आहे. प्रति षटकामागे 12.50च्या सरासरीने येथे धावा बनवायच्या आहेत. मात्र पहिल्या षटकामध्ये मोन्याच्या गोलंदाजीवरती षटकार आला. मात्र त्यानंतर मोन्याने चांगली गोलंदाजी केली. कमबॅकिंग डिलिव्हरी येथे फेकली. उजव्या हस्तीवरती गोलंदाजी झाली. यॉर्कर लेन, त्यानंतर हार्ड लेनचा चेंडू फेकला. कारण गोलंदाजाकडे विविधता असणं गरजेचं आहे. अचूक टप्पा अचूक दिशेवरती जर गोलंदाज गोलंदाजी करू शकतो तर ह्या मैदानावरती तो यशस्वी होऊ शकतो. कारण गोलंदाजांना योग्य टप्प्यावरती, कारण मागील सामना या अगोदरचा आपण पहिल्या फेरीचा पाहिला असेल, बालयुवक बेजारी विरुद्ध भूमी अँड अनिकेत 11 पेन कोळीवाडा या संघाच्या गोलंदाजांनी अचूकतेवरती भर दिला होता. अचूक टप्पा अचूक दिशेवरती येथे त्याने गोलंदाजी केली होती. या स्पर्धेतली सर्वात निचांकी धावसंख्या या रजनी क्रिकेट स्पर्धेमधली आपण पाहतोय 7 धावा ही निचांकी धावसंख्या. 22 वरून थेट 7 धावा ही निचांकी धावसंख्या लागली गेली. सागर काटकर, तेजस काटकर स्ट्राइक एंड वरती आहे. सूरज पाटील गोलंदाजी करतोय. चेंडू येथे मात्र डॉट आलाय. डॉट बॉलने येथे या षटकाची सुरुवात केली जाते. चांगली सुरुवात येथे म्हणावी लागेल या षटकामध्ये. अटॅक वरती तेजस काटकरला येथे भर द्यावा लागणार आहे. मॅन फ्रॉम तळेखार चा हा खेळाडू. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर यॉर्कर लेन स्वरूपाची गोलंदाजी. अप्रतिम येथे गोलंदाजी. फलंदाजाला येथे मात्र डोकं वर काढून दिलेलं नाहीये. फलंदाजाला येथे थोडेसे स्ट्रोक मध्ये बदल करावे लागणार आहेत. यॉर्कर चेंडूला बिहाइंड विकेट येथे स्ट्रोक फलंदाजाला खेळावे लागणार आहे. तत्पूर्वी इनसाइड आउट केलेला फटका. डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय आणि त्याचा फायदा फलंदाजांनी सहजरित्या या 2 धावांनी उचललाय. धावसंख्या 2 ने वाढते. दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या पोहोचली आहे 11 वरती. 11 रन्स इन स्कोर बोर्ड. 15 चेंडू येणं बाकी आहेत. जिंकण्यासाठी अजून 39 धावांची आवश्यकता आहे. एकूण 9 चेंडूंचा अद्यापर्यंत खेळ झालेला आहे गुरुजी. परंतु मागील सामन्यामध्ये 37 धावा नाबाद बनवणारा फलंदाज पिंट्या पाटील इथे मात्र नॉन स्ट्राइक एंड वरतीच राहिलाय. सूरजचा हा चेंडू. तेजसने खेळलेला फटका. मिस टायमिंग फटका. चेंडू लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये. तेजस काटकरला तंबूच्या दिशेने परतावं लागणार. दुसरी विकेट गेली आहे नागेश्वर आवाज संघाची. विकेटचं इथे मात्र पतंग होत आहे. dreamscricket.in च्या माध्यमातून आपण YouTube वरती स्पर्धा पाहतोय. स्क्रीनवरती पाहू शकाल. तेजस काटकर अगदी तंबूच्या दिशेने जात असताना त्याच्यावरती येथे सुंदररित्या कॅमेरा फिरवला गेलाय. तसेच सौरभ आपण पाहिलं तर ही स्पर्धा अर्णव केबलचे मालक सन्मान्य हेमंतदादा पाटील यांच्या वतीनं चॅनल नंबर 483 या क्रमांकावरती ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात येत आहे. जर कोणी घरी असतं नक्कीच लगेच रिमोट घ्या आणि 483 हा नंबर दाबा. ही आपल्याला मॅच लाईव्ह पाहता येईल. अर्णव केबल नेटवर्क. धन्यवाद. न्यू बॅटर गौरव राऊळ येथे फलंदाजीसाठी येतोय. गौरव येथे मात्र बीट झालाय. सामना थोडासा अडचणीमध्ये सापडलाय कारण या षटकामध्ये सूरज पाटीलने येथे मात्र अप्रतिम गोलंदाजी केली आहे. वाघिलवाडा मॅन फ्रॉम पनवेलचा हा खेळाडू. चेंडू येथे लोअर फुल टॉस होता. फलंदाजाला येथे मात्र फायदा उचलता आलेला नाही. पंचांनी इशारा येथे थर्ड अंपायर कडे पाठवलाय. ओव्हर हाईटचा इथे मात्र नक्कीच स्प्रे घेऊन जा. इथे पंचांनी रिव्ह्यू घेतलाय.
तत्पूर्वी आपण पाहतोय NSC खानावळ चषक 2025 रजनी क्रिकेटची स्पर्धा. सुंदर स्पर्धा इथे आपण पाहतोय. खूप सारी लाईट या मॅच मध्ये आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी षटक क्रमांक दुसरं पूर्ण. या षटकामध्ये फक्त 2 धावा गोलंदाज सूरज पाटीलने इथे खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज ज्याने अष्टपैलू खेळ फलंदाजीमध्ये इथे केला. आता मात्र गोलंदाजीमध्ये त्याला करावा लागणार आहे. संघाला हा सामना जिंकवायचा असेल तर. सिद्धेश वास्कर गोलंदाजी मार्क वरती. राईट अमोर द विकेट. फुल टॉस डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. जबरदस्त फटका मिडल ऑफ द बॅट कनेक्शन. डीजे मास्टर योगेशला इथे मिळते संधी. डीजे तर 11 चेंडू आता मात्र 33 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती येथे प्रफुल्ल पाटीलने षटकार ठोकलाय. ही तर खऱ्या अर्थानं क्लास फलंदाजी प्रफुल्ल पाटील कडून आपण पाहत असतो. वन्स अगेन 2 इन अ रो. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार दोन षटकांमध्ये काय घडलंय यापेक्षा मी तर म्हणेन या 2 षटकांमध्ये आपल्याला गुरुजी काय करायचं आहे याच्यावरती फलंदाज येथे मात्र फोकस करतायत. कारण लागोपाठ 2 चेंडूवरती सिद्धेश वास्करच्या गोलंदाजीवरती 2 षटकार आलेत. धावसंख्या 6 ने बदल होत आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 23 धावा लागल्या. जिंकण्यासाठी 10 चेंडू 27 धावांची आवश्यकता. तिसरा येणार का येणार का येणार का. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र इथे कोणतीही चुकी करत नाहीये. क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय. सिद्धेश वास्करला मिळालेली ही सफलता. पिंट्या पाटीलला इथे मात्र तंबूमध्ये जावं लागणार. सुरेख गोलंदाजी सिद्धेश वास्करची. चला बॅट्समन जरा फास्ट या. आणखीन काही सामने आजच्या रात्रीमध्ये खेळवायचे आहेत. यानंतर होणारी लढत आहे वेताळेश्वर ओसर विरुद्ध भूमी अँड अनिकेत 11 पेन कोळीवाडा. या 2 संघांमध्ये यानंतर होणारी ही दुसरी लढत आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर सेमीफायनलची लढत गाव टू गाव IPL फॉर्मॅटमधून सेमीफायनलची लढत रंगेल. सेमीफायनलमध्ये इथे कोणता संघ दाखल होणार. चेंडू शिल्लक आहेत 9. जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानावरती आलाय मनीष मोकल. मनीषने खेळलेला फटका ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनच्या दिशेने. सूरज पाटील लॉंग ऑन मध्ये तैनात आहेत. सिंगल धाव या चेंडूवरती मिळतीये. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 24 वरती. जिंकण्यासाठी आता मात्र 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता. ह्या 2 चेंडूंवरती जर एक षटकार किंवा एक चौकार आला तर सामना बनू शकतो. गौरवने खेळलेला फटका चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. एकच धावेवरती समाधान मानावं लागते. सिंगल धावेने दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावरती येथे ट्रान्सफर होऊ शकतो. कारण गोलंदाज सूरजने केलेली दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कमालीची गोलंदाजी. त्या षटकामध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला असता तर स्कोरशीट वरती अजून धावसंख्येचं आव्हान सोपं गेलं असतं. 25 धावा धावफलकावरती येथे लागल्यात. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येथे मात्र डॉट आलाय. जिंकण्यासाठी इक्वेशन आता बदलत आहे. 6 चेंडू शिल्लक.
25 धावांची आवश्यकता. 6 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता असणार आहे. चांगलं दर्जेदार आयोजन, सुरेख असा प्रेक्षक वर्ग, सामन्यांचा आज संपूर्ण रात्रीमध्ये अगदी मनमुरागपणे सामन्यांचा आनंद घेतलाय. उसर संघाचं येथे मात्र आज बहुसंख्येने पाठीराखे आलेले आहेत, त्यांच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. एवन पवन केने ची आपण उत्कृष्ट कामगिरी पाहिली आणि या मॅचमध्ये सुद्धा उत्कृष्ट अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळणार अशी आपण आशा बाळगूया. परंतु त्यांच्या जोडीला आपण पाहतोय पेन तालुक्यातील एक ताकदवर संघ आहे. पेन कोळीवाड्यातील हा संघ येथे त्यांच्याशी 2 हात करणार आहेत, भिडणार आहे. तत्पूर्वी चौथ्या षटकासाठी येतोय गोलंदाज आदित्य कदम. जिंकण्यासाठी 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आदित्यच्या पहिल्या चेंडूवरती स्लिप मधून चेंडू फ्लाय स्लिपच्या दिशेने एक सिंगल धाव, चिकी रन्स. एक धाव मात्र या चेंडूवरती पूर्ण केली आहे. जिंकण्यासाठी 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 5 चेंडूंमध्ये 24 धावा निघू शकतायत. कारण टेनिस क्रिकेट च्या इतिहासामध्ये खूप साऱ्या गोष्टी मित्रांनो, 4 चेंडूंमध्ये 4 षटकार सुद्धा बसलेले आपण पाहिलेत. 2 षटकांमध्ये 52 धावा सुद्धा निघताना मी पाहिल्यात. बघूया चेंडू मनीषला इथे मात्र अक्षयने फेकलेला हा चेंडू, आदित्यने फेकलेला हा चेंडू अगदी फुलरलेन यॉर्कर स्वरूपाचा हा चेंडू होता. धाव मात्र कोणती या चेंडूवरती मिळत नाहीये. जिंकण्यासाठी आता इक्वेशन बदलतंय. 4 चेंडू शिल्लक 24 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 24 धावा. गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ स्टंप पासून खूप दूर टाकलेला हा चेंडू. पंच प्रीतम पाटील सर यांच्याकडून इशारा येतोय व्हाईट बॉलचा. प्रीतम पाटील एक उत्कृष्ट पंच आहेत. एका सिनेमामध्ये सुद्धा पंच म्हणून प्रीतम पाटील सरांनी काम पाहिलेलं आहे, काम केलेलं आहे. बघूया चेंडू मनीषने खेळलेला फटका. चेंडू हवेत आहे. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येथे चेंडूला 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षण करतोय. सामना आता मात्र नागेश्वर आवाज संघासाठी अडचणीमध्ये आलाय. नागेश्वर आवाज संघाच्या बाजूने येथे नक्कीच वळलाय, मात्र तो झुकलाय. पीसी स्पोर्ट झालखंड या संघाच्या बाजूने. अक्षय या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 22 धावांचं टार्गेट आहे. गौरव रावळ. गौरवने खेळलेला फटका कार्पेटच्या आधारावरती सिंगल धावेने येते, मात्र काहीच फरक पडणार नाहीये. गोलंदाजाचं येथे कौतुक करेन, कारण झालखंड गावचाच हा सुपुत्र आहे. आदित्य कदम येथे गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी त्याने या षटकामध्ये केली आहे. 4 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मनीष मोगल स्ट्राईक एंड वरती. मनीषला सुद्धा बुलर लेन. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. 50 धावांचं टार्गेट होतं. असं वाटत होतं की सामना अगदी चुरशीचा होईल, रंगतदार होईल, शेवटच्या क्षणापर्यंत इथे सामना येईल. मात्र गोलंदाजांनी अजिबात तसं काही करून मैदानावरती दिलेलं नाहीये. सिद्धेश्वरती 2 षटकार बसले. सामन्यामध्ये मात्र त्याने कलाटणी आणली. मनीषने खेळलेला फटका मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार येतोय आणि हा सामना जिंकलाय पीसी स्पोर्ट झालखंड या संघाने. प्रसाद चव्हाण पुरस्कृत हा संघ होता. मनपूर्वक अभिनंदन. सेमीफायनल मध्ये त्यांचा संघाने प्रवेश मिळवलाय. खूप खूप अभिनंदन. वेताळेश्वर उसर संघ इथे प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करायचा त्यांनी निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. भूमी अँड अनिकेत 11 पेन कोळी